नमस्कार, मी संदीप देसाई. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगाची डोकेदुखी वाढली आहे. संपूर्ण जगाला या युद्धाचे परिणाम भोगावे लागत आहेत. हे युद्ध कधी थांबणार आणि जगावरील संकट कधी दूर होणार याची चर्चा सुरू असतानाच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबण्याच्या दिशेनं पावलं उचलली जात आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार करण्यासंदर्भात हालचाली सुरू आहे. अमेरिका इराणमध्ये शांतता करारावर सहमती झाल्याची माहिती स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आणि त्यामुळे 3 महिन्यांहून अधिक काळ चाललेला हा संघर्ष संपण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत. मात्र अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये अद्यापही महत्वाच्या 5 मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. नेमके हे 5 मुद्दे कोणते आहेत आणि या मुद्द्यांवर दोन्ही देशांची भूमिका काय आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे. आणि या सगळ्या चर्चेतला आणि या सगळ्या युद्धाच्या मागचा पहिला मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे इराणकडे असलेला युरेनियमचा साठा. इराणकडे असलेला तब्बल 11 टन हायली रिच युरेनियमचा साठा इराणने अमेरिकेच्या हवाली करावा अशी अमेरिकेची अपेक्षा आहे किंवा तो युरेनियमचा साठा नष्ट करावा असा अमेरिकेचा आग्रह आहे. मात्र दुसरीकडे हा साठा पूर्णपणे नष्ट करायला इराणने विरोध केलेला आहे. या चर्चेतला दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी. होर्मुझ सामुद्रधुनी कोणत्याही अडथळ्याविना सुरू करावी अशी अमेरिकेची मागणी आहे. ती पहिल्यापासून अमेरिकेने लावून धरले. मात्र जेव्हा अमेरिका नाकेबंदी उठवेल तेव्हाच इराण प्रस्तावित करारानुसार होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना शुल्क न आकारता जाण्याची परवानगी देईल अशी इराणची भूमिका आहे. या चर्चेतला तिसरा मुद्दा आहे इराणच्या अमेरिकेनं गोठवलेल्या मालमत्तांसंदर्भातला. अमेरिकेनं निर्बंध लादून इराणच्या अब्जावधी डॉलरच्या मालमत्ता गोठवलेल्या या मालमत्ता पुन्हा इराणच्या ताब्यात देण्यात याव्यात अशी इराणची मागणी आहे. मात्र जर इराणने अणु कार्यक्रम थांबवण्यासंदर्भात अटी मान्य केल्या तर अमेरिका या गोठवलेल्या मालमत्ता परत देण्यासंदर्भात विचार करेल असं अमेरिकेचं म्हणणं आहे. या चर्चेतला चौथा मुद्दा आहे तो म्हणजे लेबनॉनचा. लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी करावी अशी मागणी इराणनं केली होती. दरम्यान अमेरिकेने या चर्चेतून लेबनॉनला वगळलंय. इराणचं समर्थन असलेल्या संघटनांबाबत कोणतीही चर्चा होणार नसल्याचं अमेरिकेनं स्पष्ट करून टाकलंय. आणि या चर्चेतला 5वा मुद्दा आहे इराणची क्षेपणास्त्र निर्मिती. या चर्चेतून इराणच्या क्षेपणास्त्र निर्मितीचा मुद्दा वगळण्यात आल्याची माहिती आहे. चर्चेत केवळ अणु कार्यक्रमाचा उल्लेख असल्यानं इराण भविष्यामध्ये क्षेपणास्त्र निर्मिती करू शकतो असं इराणच्या एका लष्करी अधिकाऱ्यानं सांगितलंय. या 5 महत्वाच्या मुद्द्यांवर अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. ट्रम्प जरी शांतता करारावर सहमती झाल्याचं म्हणत असले तरी या मुद्द्यांवर अद्यापही चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे आता या वाटाघाटींमध्ये मध्यमार्ग काय निघतो याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे.